जेवढा आपण पाण्यातून चाललो तेवढा पायावर पाण्याचा प्रेशर येत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट रशील अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो सह्याद्रीमध्ये ॲडव्हेंचर करण्यासाठी. महाराष्ट्राला अप्रतिम निसर्गाचं वरदान लाभलं आहे. सह्याद्रीचे उंच कातळकडे, अथांग अरबी समुद्राचे लांबलचक किनारे, अनेक घाटवाटा, निसर्गाचा खजिना जपून असलेल्या दऱ्या, हिरव्या वनराईने समृद्ध झालेले जंगल, अशी निसर्गाची श्रीमंती आपल्याला मिळालेली आहे. पुणे जिल्हा या बाबतीत खूपच भाग्यवान आहे. या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या आसपास परिसरात अनेक डोंगर, जंगल, घाट अशी निसर्गाची अनेक रूप पाहायला मिळतात. अर्ध्या दिवसाच्या सहलीत मनमुराद आनंद मिळेल अशा ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे वेल्हे तालुक्यातील मधेघाट. आणि आज आपण चाललो आहोत मधेघाट मध्ये स्थित असलेल्या वॉटरफॉल मधून वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी. मधेघाटपर्यंत पोहोचणं एकदम सोपी आहे. पुण्याहून वेल्हे गाव नसरापूर मार्गे 60 किलोमीटर आहे. वेल्ह्यातून मधेघाट 18 किलोमीटरवर स्थित आहे. वेल्ह्यापर्यंत एसटी बसची सेवा आहे. पुढे केळदपर्यंत वेगळी एसटी मिळू शकते. पुणेकडून निघाल्यानंतर आपण मोठ्या नदीच्या बाजूने जातो. या जागेवरचे पूर्ण नजारे एक नंबर आहे. पानशेत रस्त्याने पाबेघाट वेल्हा या मार्गाने मधेघाट जाता येते. या मार्गाने टोटल डिस्टन्स 65 किलोमीटर आहे. पण हा घाट रस्ता एकदम खराब कंडिशनमध्ये पाहायला मिळतो. एवढा गंदा गड्डेवाला रोड पाहिल्यानंतर जसं आपण थोडा समोर आलो, इथं आल्यानंतर आपल्याला एक सुंदर गोष्ट पाहायला भेटली. ते म्हणजे कारवीचे फुलं. कारवी हे जांभळ्या निळ्या रंगाचे जंगली फूल आहे, जे दर 7 वर्षांनी एकदा फुलते. सह्याद्रीच्या पट्ट्यात टप्प्याटप्प्यात प्रत्येक वर्षी हे फुले आपल्याला पाहायला मिळतात. 2 वर्ष अगोदर रतनगडवर या कारवी फुलांचा महोत्सव पाहायला मिळाला होता. या फुलांकारण संपूर्ण गडाचा रंगच बदललेला पाहायला मिळाला होता. 2024 या वर्षी आपल्याला या जागेवर कारवीची फुले पाहायला मिळत आहेत. पानशेतवरून समोर चाललो वेल्हेकडे, मग तिकडून येणार मधेघाट. त्याच्या मधात आपल्याला पाहायला भेटत आहे हे असे सुंदर सुंदर फुलं. या दिसून राहिल्या या पाकड्या आहे. येणाऱ्या 1-1.5 आठवड्यामध्ये या पाकड्या पूर्ण फुलून जाणार. हे पूर्ण असे बनतील जांभळ्या रंगाचे, एकच नंबर. जेवढे आजूबाजूला तुम्हाला दिसत आहे हे सगळे कारवीचे झाड आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला. जेव्हा कधी तुम्ही एका आठवड्यानंतर इथे येणार, तुम्हाला कारवीच कारवी पाहायला भेटणार. तर मित्रांनो, या कारवी बद्दल आपल्याला एक इन्फॉर्मेशन माहिती आहे. या कारवीच्या टोटल 4 प्रजाती आहे आणि या 4 प्रजातीच्या 4 वेगवेगळ्या खासियत आहेत. या कारवीची एक खासियत अशी आहे, जे 4 वर्षात एकदा उगवणारे हे फूल आहे. काही काही प्रजाती अशा आहे ज्या 4 वर्षात न उगवता 7 वर्षात एकदा उगवतात. अंदरबनचा ट्रेक आपण आता जस्ट काही दिवसा पहिले केला आणि आता आपल्याला नवीन गोष्ट माहीत पडली की जेव्हा हे फुलं येतात 7 वर्षात एकदा, त्याच्यानंतर हा झाड मरून जाते. मेल्यानंतर इथं तर आहे नाही, पण जेव्हा झाड मरते तेव्हा पूर्ण हे असं तुटून जाते आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे झाड तयार होतात. मग हे प्रोसिजर कंटिन्यू निसर्गाची सुरूच राहते न. प्रत्येक 7 वर्षात या झाडाला असे फुलं येत राहतात ना. त्याच्यानंतर हा झाड मरून जाते. वेल्हा हा पुणे जिल्ह्यातील पुणे शहराला लागून असलेला, स्वतःचा वेगळेपण राखून असलेला, निसर्गाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध तालुका आहे. राजगड, तोरणा असे स्वराज्यातील काही महत्त्वाचे किल्ले याच तालुक्यात येतात.
वेल्हेपासून समोर 18 किलोमीटर अंतरावर मडेघाट स्थित आहे. आता आपण येऊन पोहोचलो अशा टर्निंगवर. समोर आपल्याला तोरणा किल्ला दिसत आहे. डाव्या बाजूला गेलो तर नसरापूरकडे ना उजव्या बाजूला गेलो तर आपण जाऊन पोहोचू आपल्या मेन टार्गेटवर, म्हणजेच आपल्या धबधब्याजवळ. वेल्हे गावापासून मडेघाटकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर असेच गड्डे पाहायला मिळतात. म्हणून या रस्त्यावरून समोर जात असताना होऊ शकेल तर चांगल्या टायरचीच गाडी समोर न्यावी. तोरणा किल्ल्यापासून समोर जाणारा जो रस्ता आहे तो एकदम गंदा आहे, एकदमच गंदा. या संपूर्ण 18 किलोमीटरच्या रस्त्यावरून समोर जात असताना गाडी पंक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याच रस्त्यावरून समोर जाताना आपण जाऊन पोहोचलो सिंगापूरला जाणाऱ्या रस्त्यावर. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो अशा टर्निंगवर जिथून सिंगापूरला जाण्यासाठी थेट एक रस्ता पाहायला भेटून राहिला आहे. हे दिसत आहे उजव्या बाजूला. तर आपण अशा टर्निंगवर येऊन पोहोचलो आहोत ज्या जागेवरून जर आपण समोर गेलो तर 4 किलोमीटरवर मधेघाट धबधबा आहे ना. जर आपण इकडून डाव्या बाजूला जर अगर 10 किलोमीटर अंदर गेलो तर रायलिंग पठारावर जाऊन पोहोचतो, जिथूनच लिंगाणा किल्ल्यासाठी खाली उतरल्या जाते. तर आता आपण हा घाट पार करून समोर जाऊ न जाऊन पोहोचू आपल्या मेन धबधब्यावर. मधेघाट धबधब्याजवळ पोहोचण्याच्या 1 किलोमीटर अंतरावर पार्किंगची सुखसुविधा पाहायला मिळते. जर आपल्या गाड्या सुरक्षित पार्किंग करायच्या असतील तर आपण या जागेवर गाडी पार्क करू शकतो. पण इथे पार्किंग शुल्क खूप जास्त घेतले जातात. जसे 2 व्हीलरचे 50 आणि 4 व्हीलरचे 100 रुपये घेतले जातात. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत या जागेवर जिथं आता गाड्या पार्किंग करण्यासाठी आजूबाजूला बहुत मोठी अशी जागा आहे आणि इथे 1-2 दुकानं आहे. या जागेवर आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो. काही पैसे घेतील पार्किंगचे आणि मग इथूनच जस्ट 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपला धबधबा आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आपली गाडी थेट धबधब्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, जिथे फ्रीमध्ये आपण आपली गाडी पार्क करू शकतो. गाडी डायरेक्ट जागेवरच येऊन राहिली आहे. हे दिसतंय? ओ माय गॉड. आणि मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहो दुकानाच्या जवळ. या जागेवर बहुत सारे दुकानं आहे आणि इकडेच गाडी पार्किंगची सुख सुविधा दिसून राहिली आहे. इथे गाडी पार्किंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. या जागेवर आपण डायरेक्ट धबधब्याच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत. एकदम शेवटच्या टोकावर इथं गाडी पार्किंग केली जाते ना. याच्यात जस्ट बाजूला समोर पाहिलो तर तिथं आपल्याला वॉटरफॉल रॅपलिंग करताना दिसत आहे काही लोक. मडेघाट धबधब्याजवळ पोहोचताच आपल्याला इथे एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाली.
हॅलो, मस्त. कसा आहेस? एकदम जबरदस्त. एकदम मस्त. किती वाजता चालू झाला? आम्ही आलो 9 वाजता. जर आपण शनिवार किंवा रविवारी मडेघाटवर आलो तर आपल्याला इथे वॉटरफॉल रॅपलिंग ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. या जागेवर 2 सेटअप बांधले आहे. मधातून धबधबा खाली पडून राहिला आहे ना. धबधब्याच्या दोनही बाजूला सेटअप बांधले आहे. इथं काही बोल्टिंग केले आहे, आर्टिफिशियल बोल्टिंग आहे, ज्याला बोल्टिंग करून सेटअप तयार करण्यात आला ना. एक्स्ट्रा सेफ्टीसाठी इथं जे मोठमोठे दगड आहे, जे रॉक्स आहे, या रॉकच्या मदतीने इथं प्रॉपर असा सेटअप तयार करून मग लोक एक एक करून खाली उतरून राहिले आहे. त्या जागेवर रॅपलिंग चालू आहे. रॅपलिंगच्या बाजूलाच इथे एक असं जबरदस्त बोर्ड लावून आहे का समोर दरी आहे, जास्त समोर जाऊ नका. आणि जसं आपण या रॅपलिंगच्या पॉईंटच्या जस्ट अपोजिटमध्ये गेलो तर तिकडे आहे व्ह्यू पॉईंट. म्हणजे त्या व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला हा धबधबा एकदम इझिली क्लिअरली दिसून येईल. मडेघाट आज प्रसिद्ध आहे वॉटरफॉल रॅपलिंगसाठी, जिथे सेफ्टी इक्विपमेंटसोबत प्रत्येक व्यक्ती रॅपलिंगचा आनंद उचलण्यासाठी तसेच इथल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी इथे येत असतो. ॲडव्हेंचरसाठी प्रसिद्ध असलेली ही जागा ऐतिहासिक काळात फार महत्त्वाची होती. ऐतिहासिकदृष्ट्या मडेघाट हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याशी संबंध म्हणून ओळखले जाते. सिंहगडावर उदयभानासोबत झालेल्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. तेव्हा त्यांचे पार्थिव पोलादपूर जवळील उमरटी या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी याच घाटातून नेण्यात आले आणि तेव्हापासून या घाटाचं नाव मडेघाट असे ठेवण्यात आले. या जागेवर आल्यानंतर आपल्या पाठीमागं काही दुकानं दिसून राहिले आहे. या दुकानाच्या थोडंसं समोर गेलो तर तिथं वॉटरफॉल रॅपलिंग होत आहे. आणि या दुकानाच्या पाठीमागून एक कच्चा रस्ता चालला आहे, कच्ची पायवाट. या पायवाटेवरून समोर गेलो तर आपण जाऊन पोहोचू तिकडे त्या व्ह्यू पॉईंटवर, जिथून आपल्याला या धबधब्याचा पूर्ण एकदम सुंदर रूप पाहायला भेटल. धबधब्यापासून 5 मिनिटात आपण जाऊन पोहोचतो व्ह्यू पॉईंटवर. फायनली जसा आपण हा टप्पा पार करून येतो, हा या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला पाहायला भेटतंय ओरिजिनल सुंदर रूप. हे दिसत आहे, बाप रे. या जागेवरून ओरिजिनल हाईट दिसून येते धबधब्याची. मधेघाट मध्ये असलेला हा एक सुंदर धबधबा आहे. लोक इथून रॅपलिंग करत खाली उतरून राहिले एक एक करून. मडेघाट धबधबा 150 फूट उंच असून धबधब्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या व्ह्यू पॉइंटवरून या धबधब्याची ओरिजिनल सुंदरता कॅप्चर करता येते. फायनली सगळे टप्पे पार झाले आणि प्रत्येक व्यक्ती रॅपलिंग करून खाली उतरले. आता आपला नंबर. जास्त टाइमपास न करता निघू थेट आपण आपल्या त्या टार्गेटवर, जिथून सेफ्टी हार्नेस वगैरे लावून आता आपण जाऊ रॅपलिंग करत खाली. रॅपलिंग करताना मोस्टली काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. सर्वप्रथम रॅपलिंग करताना तुम्हाला पायामध्ये अंतर घ्यायचं. पायामध्ये अंतर किती घ्यायचं तर 1.5 फुटापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आणि हे अंतर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला मेंटेन करत राहायचं. मेन लाईन आहे तर त्याला राईट हँड असेल आणि लेफ्ट हँड असेल, तो पुढं असेल तो मेन लाईनला असेल. परंतु लेफ्ट हँडने तुम्हाला टाईट पकडायचं नाही आहे. लेफ्ट हँडमध्ये तुम्हाला थोडासा गॅप ठेवून तुम्हाला रोप फीड व्हायला पाहिजे. तुम्ही राईट हँडने रोपवरती घेतलं की लेफ्ट हँडून फीड व्हायला पाहिजे. तो फक्त बॅलन्ससाठी असणार आहे. या जागेवर आपण सेफ्टी हार्नेस घालून तयार झालो आहोत ना. सोबत आपल्या चेस्टसाठी एक स्लिंग ना, चेस्ट हार्नेस किंवा चेस्ट स्लिंग काहीतरी म्हणता येईल याला. अशा दोन्ही गोष्टी घालून आपण झालो आहोत तयार. आता निघू थेट आपण आपल्या मेन ऍक्टिव्हिटीसाठी म्हणजेच वॉटरफॉल रॅपलिंगसाठी. चला. आपण रोप फुल करायचं आहे म्हणजे यातनी पास झालं पाहिजे. पण बॉडी वेट पूर्ण रोपवर द्यायची. आता तुम्ही सरळ एकदम तुमची पुढं पाय बघतो ह्याला लागले पाहिजे, रॉकला लागले पाहिजे. म्हणजे आपण चेअरवर बसतो तशी पोझिशन. या मागं जेवढा रोप फुल कराल तेवढाच पाय घाल. बस पाय घाल घ्या. बस
हा कलाकार बघ फुल कोपऱ्यावर आहे. जर अगर निसटला तर डायरेक्ट इथून खाली जाऊ शकते. ही थोडीशी रिस्की जागा आहे. हां अशा जागेवर नाही जायला पाहिजे. एक मिनटं डायरेक्ट सो मित्रांनो फायनली अशा प्रकारे आपण होऊन राहिलो तयार. पाण्याचा प्रेशर पाहत आहे का? जास्त पाण्यात थोड्या वेळा खाली जाऊ आपण. वॉटरफॉल रॅपलिंग जे पाण्याच्या मधातून आपल्याला नेतात खाली. जेवढा आपण पाण्यातून चाललो तेवढा पायावर पाण्याचा प्रेशर येत आहे. मग
सेफ्टीची काळजी घेत होता. आता आपण निघू वर, ठीक आहे. जर आपण सॅटर्डे संडे या जागेवर आलो तर भयानक अशी गर्दी पाहायला भेटू शकते. पण जर आपल्याला रॅपलिंग करायची असेल तर या जागेवर सॅटर्डे संडेलाच हा इव्हेंट राहते. तर मित्रांनो, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेला आणि ॲडव्हेंचरस वॉटरफॉल रॅपलिंगसाठी प्रसिद्ध असलेला मडेघाट धबधब्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. सो मित्रांनो, आपली सगळी ॲक्टिव्हिटी झाली आणि आता आपण चाललो आहोत घराकडे. जर तुम्हाला या जागेवर यायचं असेल तर या जागेवर आल्यानंतर तुम्ही जे स्थानिक व्यक्ती आहे या स्थानिक व्यक्तींना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथं राहण्या आणि खाण्याची सुखसुविधा मिळवू शकता. तुम्ही राहण्याची खाण्याची सुविधा करता काय तर? ओके, ठीक. म्हणजे कधी आले तरी तुम्ही करू शकता. कधी फक्त कॉन्टॅक्ट करायला लागतं अगोदर. जर तुम्हाला या जागेवर अगर स्थानिक व्यक्तींच्या घरी जर अगर राहायचं असेल, खाण्याची सुविधा जर अगर पाहिजे असेल तर तुम्ही काकांना कॉन्टॅक्ट करा. या जागेवर येण्या अगोदर एकदा कॉल करून नक्की विचारा, नंतरच या जागेवर या. जर अगर लोक या जागेवर आले तर आपण कोणत्या कोणत्या अजून जागा कव्हर करू शकतो? नाणेमाची आणि मडेघाट, नरवीर तानाजी मालुसरे जे शेगडावरती वीरमरण आलं त्यांचं जी डेड बॉडी, म्हणजे मराठीत आमच्यात मड म्हणतात, ते ह्याच ठिकाणी आल्यावरती विसावा दिला. त्यामुळे ह्या घाटाला मडेघाट हे नाव पडलं. आणि इथून 25 किलोमीटर त्यांचं गाव उंबरतं, म्हणून 25 किलोमीटर खाली मडेघाट उतरल्यानंतर खाली लागतं. ओके. आणि शिवकालीन याला पार्श्वभूमी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.